उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यासमोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडले। पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली स्थानकाबाहेर हा सर्व प्रकार घडला। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर वाद निवळला आणि आज सकाळी उर्मिला मातोंडकर या बोरिवली स्थानकाबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या, मात्र तिथे आधीच भाजपचे कार्यकर्ते जमले होते। ज्यावेळी उर्मिला मातोंडकर या बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचल्या त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली। आपण पाहतोय भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील चौकीदार चोर ह्याच्या घोषणा दिल्या। दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचाच परिणाम धक्काबुक्की झाला। शेवटी परिसरात एकच गोंधळ उडाला। प्रसंगी हाणामारीपर्यंत हा प्रसंग जाऊन पोहोचला आणि दरम्यान पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली। त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वाद जो आहे तो निवळलाय। प्रचंड आतून घाबरलेल्या लोकांची दुष्कृत्य आणि काळी कृत्य आहेत की त्यांनी त्यांच्या 15-20 गुंडांना पाठवलं। त्या गुंडांनी आधी नारेबाजी करायला सुरुवात केली, तरीही आमच्या लोकांनी दुर्लक्ष केलं। चला, या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात पक्षापक्षांमध्ये। त्याच्यानंतर मात्र त्यांनी अत्यंत अश्लील आणि बिभत्स चाळे करत विचित्र प्रकारचे नाचबीज सुरू करून तिकडच्या बायकांमध्ये दहशत फैलायला सुरुवात केली। 1-2 बायकांना तर त्याच्यामध्ये धक्काबुक्की सुद्धा केली। तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना पुढे जाऊन त्यांना आधी शाब्दिकरित्याने थांबवायला लागलं। तेव्हा ते थांबले नाही, तेव्हा मग अर्थातच थोडंफार त्यांच्यामध्ये हे झालं। या सगळ्यामध्ये सगळी धक्काबुक्की त्यांनी मुद्दाम बायकांवरती सर्वात प्रथम केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्याड लोकांसारखे भ्याड लोक आहेत ती सगळी, आणि एका महिलेला घाबरवून धमकावून ती पळून जाईल हे बघतायत। पण ते मी परत सांगते की मराठी माणसाचं पाऊल पुढे गेलं का ते मागे येत नाही। आणि मी तर माझे करा तुम्ही, माझे शेवटी दाभोळकर करतील हे लोक, पण मी मागे जाणार नाही। कारण मी लोकांना हेच सांगते की हे दहशतीचं द्वेषाचं सुडाचं राजकारण आता बंद करा। आणि आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी आले एका पोलीस स्टेशनला। मी इतक्या सुशिक्षित घरातली आहे, पण आता ही वेळ ह्या लोकांनी आणली आहे। कारण ह्या लोकांना घाबरवून लोकांना सोडायचे, सळो की पळो करून स्वतःचं परत एकदा सत्ता हडपवायची आहे, त्याचे हे सगळे प्रयत्न आहेत। त्यामुळे मी पोलिसांचं प्रोटेक्शन मागितलंय आणि मी त्यांना विनंती केली आहे की त्याच्या व्यतिरिक्त मला प्रचार करणं अशक्य होईल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।